ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज बालकांडातील अध्याय 15वा, सीतेचा पूर्वजन्म वृत्तांत. ओम श्रीराम. श्रीराम लक्ष्मणासहित विश्वामित्र जनक नगरी मिथिला येथे येऊन पोहोचले. विश्वामित्र जनकास मग श्रीराम व लक्ष्मणाने त्राटिका व सुबाहू सहित अनेक राक्षसांचा वध कसा केला याचे समग्र वृत्तांत कथन करतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाला आलेले नैराश्य व षडरिपूंनी केलेला हल्ला याला साधक गुरुकृपेने सामोरा जातो, धीर धरतो, आपल्या सद्गुरूवर व गुरुप्रणीत साधनेवर प्रबळ निष्ठा ठेवून गुरुचरणी स्थिर राहतो. हे पाहून सद्गुरूही त्याचे कौतुक करतात. परंतु आता आपल्या शिष्याच्या ठिकाणी ती परमशांती कशी स्थिर होईल याचा विचार व योजना तयार करतात. सीतेचा जन्म वृत्तांत. जनक राजा सीतेचा जन्म वृत्तांत सांगतात. ते म्हणतात की सीता ही माझी मुलगी नाही, ती अयोनी संभव आहे. मला ती भूमीच्या पोटात सापडली आहे व तिचेच आता स्वयंवर आहे. तेवढ्यात तिथे नारद महर्षी येतात व ते सीतेची जन्मकथा सांगतात. पूर्वी पद्माक्ष नावाचा राजा होता. तो कन्या प्राप्तीकरिता अनुष्ठान करतो. तेव्हा लक्ष्मी माता प्रसन्न होऊन वर मागावयास सांगतात. तो राजा कन्येची मागणी करतो. तेव्हा लक्ष्मी माता म्हणतात की लक्ष्मी म्हणजे धन, ते प्राप्त होईल, परंतु त्याबरोबरच दुष्टबुद्धी सुद्धा धनाबरोबर येईल. मग तो राजा श्री विष्णूंची प्रार्थना करतो. तेव्हा श्री विष्णू त्याला एक फळ देतात व ते फळ चिरताच त्यातून एक कन्या निर्माण होते. तीच पद्मावती. तिच्या लग्नाची तयारी होते. सर्व राजे, सूर, असुर, गंधर्व लग्नाकरिता हजर असतात. या विवाहाकरिता तो राजा एक अट म्हणजेच पण ठेवतो. ती म्हणजे जो कोणी आकाशाची उटी काढून आणेल त्यालाच ही कन्या मिळेल. आपणा सर्वांना फसविले आहे हे पाहून तिथे तुंबळ युद्ध होते. काही जण त्या कन्येस धरण्याचा प्रयत्न करतात, परंतु ती कन्या अग्निकुंडामध्ये उडी मारते. मग सर्व काही शांत होते. सर्वजण निघून जातात. नंतर तिथे रावण येतो व त्या कन्येस धरण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती पुन्हा यज्ञकुंडामध्ये उडी घेते. रावण यज्ञकुंड विझवतो, परंतु त्याच्या हाती काही लागत नाही. तेव्हा त्याला तिथे 5 रत्ने मिळतात. ती घेऊन तो लंकेस जातो व हे सर्व वृत्तांत तो मंदोदरीस सांगतो. मग ते सर्व मिळून ती पेटी उघडून पाहतात तर तिथे पंचरत्नासह एक लहान कन्या सापडते. तेव्हा मंदोदरी म्हणते की ही रावणाचाच संहार करील, म्हणून मग एका पेटीत घालून ती पेटी जनकाच्या राज्यात जमिनीत पुरून ठेवतात. आता आपण साधकाचे दृष्टीने पाहू. इथे एवढेच सांगावेसे वाटते की जेव्हा
ईशकृपेने चांगले आपल्याकडे येते, तेव्हा त्याच्या मागून वाईटही येत असते. तेव्हा त्या चांगल्याचा वापर योग्य रीतीने करून वाईटाला दूर ठेवले पाहिजे. तसेच साधक जीवनातही असेच चैतन्यमय सकारात्मक शक्ती साधकाकडे येत असतात, परंतु त्याबरोबरच अवचेतनात्मक व विनाशकारी शक्ती सुद्धा नकळत येत असतात. म्हणून सद्गुरूवर दृढ श्रद्धा ठेवून त्यांचा वापर निरहंकाराने व निरासक्त राहून करावा. नाहीतर या कथेत सांगितल्याप्रमाणे साधकाचा रावण होण्यास उशीर लागणार नाही. आता या कथेचे सार पाहिले तर साधकावर षड्रिपूंचा हल्ला होतो, नैराश्य येते, परंतु साधक गुरुकृपेने त्या सर्व गोष्टींना सामोरा जातो. जायलाच पाहिजे. त्यामुळे त्याचे सद्गुरू त्याचे कौतुक करतात व आता शिष्य या कसोटीतून पार पाडला आहे. मग आता त्याच्या ठिकाणी ही परमशांती म्हणजेच कथेतील माता सीता ही कशी स्थिर होईल याचा विचार व योजना त्याचे सद्गुरू करत असतात. पहा, सद्गुरूंकडे शिष्यासाठी आध्यात्मिक दृष्टीने सर्व नियोजन तयार असते. शिष्याने मात्र त्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत. इथे कथेमध्ये सीता मातेचा जन्म सांगितलेला आहे व सीता मातेचा अगोदरचा जो जन्म आहे तो पद्माक्षर नावाच्या राजाच्या पोटी ती जन्म घेते. तिच्या विवाहाच्या वेळेला रावण तिथे येतो, तेव्हा ती अग्निकुंडात उडी घेते. रावणाला ती प्राप्त होत नाही. मात्र पुढील भविष्य योजना जाणून ती चितशक्ती माता रावणाच्या येथे लहान कन्येच्या रूपाने निर्माण होते. मात्र रावणाची पत्नी मंदोदरी आणि साधकाच्या दृष्टीने सत सात्विक बुद्धी समजून घेते की ही हा मोह, या कन्येचा मोह रावणाचा विनाश करील. म्हणून ती पेटी जनकाच्या राज्यात पुरली जाते. इथे साधकाच्या दृष्टीने पाहिले तर एकच गोष्ट महत्वाची आहे, की साधक आपल्या सद्गुरूंच्यावर दृढ विश्वास ठेवून सद्गुरूंनी दिलेली साधना दृढ निश्चयाने करतो. सद्गुरू त्याला परोपरीने सांभाळत सांभाळत पुढील आत्मप्रवास करवून घेतात व त्याच्यावर कृपा करतात. तेव्हा सद्गुरु कृपेने किंवा ईश कृपेने त्याच्याकडे काही चैतन्य शक्ती यायला सुरुवात होते. मात्र साधकाने त्या चैतन्य शक्तीचा, त्या सकारात्मक शक्तीचा विनियोग आपल्या आध्यात्मिक उत्थानाकरिता व आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या जवळ जे येणारे जे साधक आहेत, त्यांना त्याचा काही उपयोग होईल या दृष्टीने त्या चैतन्य शक्तीचा वापर करावा. होतं असं, की साधकाला त्या चैतन्य शक्तीमुळे मान सन्मान वगैरे मोठेपण, प्रसिद्धी मिळायला सुरुवात होते. मग तो त्या शक्तीचा विनियोग सकारात्मक गोष्टींकरता न करता, नकारात्मक गोष्टींकरता करू लागतो, विनाशकारी गोष्टींकरता करू लागतो. मात्र मग त्यामुळे ती चैतन्य शक्ती ऱ्हास पावते, त्याच्याकडून निघून होते. म्हणजेच साधकाचा इथे रावण होतो. याकरता साधकाने या गोष्टींचा फार विचारपूर्वक अभ्यास केला पाहिजे व सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याने माझ्याकडे शक्ती आल्यात, नाही आल्यात त्याच्याशी काहीही संबंध न ठेवता सतत आपल्या सद्गुरूंशी समर्पित राहिलं पाहिजे. म्हणजे मग त्या शक्ती त्याच्याकडून सकारात्मक जनकल्याणाचंही कार्य करून घेतात आणि स्वतःची सुद्धा आध्यात्मिक
प्रगती करवून घेतात. म्हणून साधकाने या कथेचे हे सार लक्षात ठेवले पाहिजे. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.